विकास झालाय नवा नवा, बदल झालाय नवा, विकास झालाय नवा नवा, बदल झालाय नवा। कराड उतरला चेहरा नवा न भाजपाचा हवा, कराड सेवेचा हा ध्यास, भाजपाला जनता प्यारी। गोरगरिबांची मदत करणारा समाजसेवक हवा, गोरगरिबांची मदत करणारा समाजसेवक हवा। कराड उतरला चेहरा नवा न भाजपाचा हवा। आज या ठिकाणी गणेशाच्या वास्तव्यानं पुनीत झालेले हे खेळगाव गाव आणि आपल्या गावामध्ये आज भारतीय जनता पार्टीची परिवर्तन यात्रा आली। माझ्याबरोबर त्यांनी आता मार्गदर्शन केलं ते मनोजदादा घोरपडे, आदरणीय रामकृष्ण रेखाळ साहेब, महेश जाधव बाबा, शंकरराव शिंदोळ काका, आमच्या लाडक्या बहिणीची शासकीय कमिटीची कराड उत्तरचे अध्यक्ष दीपाली गायकवाड, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र चव्हाण, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे। आदरणीय प्रमोद आप्पा, शहाजी आप्पा, नवीन भाऊ जगदाळे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी भाऊ, या ठिकाणी येळगावचे बसलेले ज्येष्ठ नेते किसन आप्पा, शिवाजी आप्पा आणि सर्व येळगावचे बूथ अध्यक्ष, तरुण सहकारी, ज्या ग्रामपंचायत सदस्यांचा आपण सत्कार केला त्याचे ग्रामपंचायत सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले केवळचे आमचे वैभव साळुंके, त्याचप्रमाणे निगडीचे सरपंच ॲडव्होकेट शिवराज पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांनी सूत्रसंचालन केलं ते आमचे तरुण सहकारी श्रीकांत, आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी रामकृष्ण रेखाळ आणि मनोज घोरपडे दादांनी सविस्तर आपल्याशी बोलले की परिवर्तन यात्रा आपल्या गावात आली आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे कार्यकर्ते आपल्याकडे आलो की येळगावकरांना सांगायला की यावेळी कराड उत्तर मध्ये आपल्याला परिवर्तन करावं लागेल। परिवर्तन का करायचं या संदर्भात आपल्याला चर्चा करायला आम्ही सगळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी आलो। मी येत्या बघितलं की काहीतरी विकास कामाचे बोर्ड लागले, किती वर्षाचे बोर्ड आहेत त्याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे। तिथे शिवाजी आप्पा ज्येष्ठ सगळे किसन आहेत, आपण इथून सुरुवात करूया। कधीकधी ग्रामपंचायत पण तुमच्या मागणीतनं झाले की काय अंतराने बांधलेले नाही याच्या गावाला माहिती आहे। या मंदिराच्या पुढे 2 सभागृह हे पण आमदारांनी बांधलेले आहेत, हे सगळ्या गावाला माहिती आहे। अंतर्गत कॉन्क्रिटीकरणाला या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण पैसे दिले, गणपती विसर्जनासाठी जाणाऱ्या रस्त्यावर पण आपण पैसे दिले, मराठी शाळेच्या कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याला पण पैसे दिले, पीएचडी जे केंद्र आहे येळगावचं यासाठी 2 डॉक्टरच्या निवासस्थानाला पैसे दिले, ग्रामपंचायतच्या समोरचं कॉन्क्रिटीकरण केलं। या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे
उदय महाराजांनी नुकतेच नरसिंह मंदिराच्या सभामंडपासाठी 10 लाख रुपये दिले. दलित वस्तीमधून 9.5 लाख रुपये या ठिकाणी मंजूर झालेले. ही काम याने हक्काने सांगतो हे आम्ही केलेलं आहे आणि हे हेळगाव मधला एकही नागरिक हे नाकारू शकत नाही. नुकतंच या ठिकाणी हेळगावचा समावेश डोंगरी गावातील आहे. आता आमच्या हेळगावच्या विद्यार्थ्यांना डोंगरीला 2% आरक्षण मिळालं. डोंगरीला दाखला असता शैक्षणिक सवलत मिळते. हे लाभ गेली 25 वर्ष सत्तेत असणाऱ्या आमदारांनी हेळगावला का दिले? तुमच्या सगळ्यांच्या लक्षात घ्यावं म्हणून काय विषय मी बोलतोय. हेळगाव हे गाव कराड तालुक्यातलं डोंगरी भागातलं गाव, पण कधी त्याला डोंगरी दाखला मिळत नव्हता. 25 वर्ष त्याच्या अगोदर 10 वर्ष इथे एकाच घरात सत्ता आहे. पण हेळगावचा समावेश डोंगरी गावात का झाला नाही? माझ्या शेतकऱ्यांच्या पोरांना डोंगरीचा दाखला मिळत नव्हता. ऍडमिशन घेताना अडचणी होत होत्या. मेरिट कमी जास्त होत होतं. आमच्या मुलांना शिक्षणाची फी माफ होतो. हे पाप कुणाच? मग एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर हे डोंगरीचा प्रस्ताव मंजूर झाला. आम्ही तशी पत्रक गावोगाव आपण पाठवली. पण ठीक आहे, केलं. तारळीचं पाणी या केरळमध्ये सोडलं. तारळीचं पाणी हरवायला सुरुवात झाली 25 वर्षापूर्वी. पाईपलाईन सुरुवात झाली. ते काम का पुरं झालं? त्या तारळीचं पाणी सोडायला आमदार महेश शिंदेला काय यावं लागलं? तुम्ही कर्तृत्वाने काय यावं लागलं? कधीतरी हेळगावकरांच्या मनामध्ये हा प्रश्न आला पाहिजे. पण ती या तालुक्याचे माझे आमदार कैलासवासी आदरणीय पी.डी. पाटील साहेब यांनी एक स्वप्न बघितलं की हंबरवाडी धनगरवाडीचं पाणी माझ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलं पाहिजे. कुणी स्वप्न बघितलं तर पी.डी. पाटील साहेब. त्यांचा मुलगा आमदार बाळासाहेब पाटील हे 25 वर्ष कराड उत्तरचे आमदार आहे. त्याचे 17.5 वर्ष ते सत्तेत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेत आहे. आणि विशेष म्हणजे त्याचे 2.5 वर्ष ते 4 नंबरचे कॅबिनेट मंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पण आदरणीय पी.डी. पाटील साहेबांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं का? अजून धनगरवाडीचं पाणी आलं नाही आणि येत्या 8 दिवसात ते पाणी सोडतोय. मग जो मुलगा आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही तो हेळगावकरांच्या आपल्या हेळगावच्या जनतेचं स्वप्न काय पूर्ण करणार? कधीतरी प्रश्न विचारणार, कधीतरी हे मूलभूत प्रश्न आहे. मला आठवते हेळगावमध्ये 2013 जवळजवळ 6 सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे बांधले. घोषवाडीला बांधले, बाणवड्याला बांधले, पाडवीला बांधले, गायकवाडीला बांधले, घोडकवाडीला बांधले, निगडीला बांधले. 2013 साली या भागाचा दुष्काळ देण्यात येऊन त्या ठिकाणी प्रत्येक ओढ्यावर बंधारे बांधले. त्यामुळे पाणी साठलं, थोडाफार ऊस आपला वाढला. यावर्षी काय झालं? यावर्षी मार्चमध्ये काय झालं? हेळगाव, पाडवी, गायकवाडी, बाणवडी सगळी मंडळी आली. दादाला फिरवलं, पाणी संपलं. ऊस उभा आमची निगडीचे सरपंच आहे ते आले. दादा पाणी
पाठवड्यात टाकून या ठिकाणी वाढलेला ऊस या सगळ्या गावांचं वर्धन घेऊन गेलं. त्यावेळी कुठं साहेब का नाही गेलं? ऊसाचं राजकारण करून ऊस नेणार नाही तुम्ही मग तिकडे गेलं तर दम देऊन गेली 30-35 वर्ष तुम्हाला आम्हाला कोंडून ठेवले, गुलामगिरी ठेवले. आता माझा पण कारखाना आता आपल्या तरुणांना शेतकरी घात येतोय. ऊस इकडे तिकडे देतो, जेवण सुगायला देतो, घात येतोय. इकडे ऊस गेला की आम्ही सगळे तिथे मालक आहोत, आम्ही सगळे तिथे सभासद आहे. पण आमचा ऊस इकडे गेला की त्या कारखान्यावर सही करायला होते. आम्ही मालक आहे, मालकाला माफीनामा न्यायला होत. आदरणीय चेअरमन साहेब, मी इकडे ऊस घालवलेला आहे. आपण माझी सभासदाची साखर बंद केली आहे. मी परत इकडे ऊस घालवणार नाही, मला माफ करावे, माझी साखर चालू करावी. होतंय का नाही? येऊ दिला जातो का नाही माफीनामा? होतं ना? ही परिस्थिती आहे. मालकाला माफीनामा मागायचा ही कुठली पद्धत आहे? आणि म्हणून आपल्याला इथं परिवर्तन करायचं. या ठिकाणी अनेक योजना केंद्र सरकारनं सुरू केल्या. मी हेळगावकरांचं आणि परिसरातील सर्व नागरिकांचा मनापासून आभार मानले. ज्यावेळी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी शपथ घेतली त्यावेळी तुम्ही क्रांती केली, सातारा लोकसभेमध्ये परिवर्तन केलं आणि हेळगावकरांनी छत्रपती उदयनराजेंना मोठ्या मतांनी देऊन निवडून आणलं. त्यामुळे तुमचं मनापासून आभार मानले. आता एवढ्या योजना सांगितल्या दत्ता साहेबांनी, माझ्या मेहनतच्या योजना सांगितल्या. या ठिकाणी शौचालयापासून ते चुलीमध्ये चूर्ण गेल्या 10 वर्षामध्ये या योजनेमध्ये एकही चूल नाही. सगळ्या माझ्या माता भगिनी गॅसवर स्वयंपाक करतात, आपण करतात चुलीवर स्वयंपाक. चुलीवर स्वयंपाक करतात नाही करत, बरं चुकून नाही करत. हे परिवर्तन आहे. चुली चूल 10 वर्षात 100% गॅस, उज्ज्वला गॅस योजना, शौचालय योजना. एकही महिला रस्त्याकडेला शौचालय बसत नाही. 100% घरात शौचालय. या भारताचा जन्मलेला नागरिक सदृढ व्हावा म्हणून मातृवंदना योजना. आपल्या मुलींना मोफत शिक्षण. हेळगावमध्ये किती मुली आपला डॉक्टर, इंजिनियर, वकील आहेत? माझ्या शेतकऱ्याच्या हेळगावमध्ये किती मुली डॉक्टर, इंजिनियर, वकील आहेत? नाही. त्यामुळे आपण शिकवत नाही, कारण खिशात पैसा नसतो. खिशात पैसा नसतो म्हणून आपण शिकवत नाही. कारण महाराष्ट्र सरकारने योजना आणली, इथल्या महाराष्ट्रात जन्माला सर्व मुली ज्यांना डॉक्टर, इंजिनियर, वकील, सायंटिस्ट किंवा वैमानिक व्हायचंय त्यांचा उच्च शिक्षणाचा सगळा खर्च महाराष्ट्र सरकार करणार. मुलींना मोफत पास शाळेत. माझ्या माता बहिणींना एकनाथ शिंदे सरकारने योजना आणली, अर्ध तिकीट दिलं एसटीचं. शरद पवार आणि उद्धव ठाकरे म्हणले की आता महिलांना अर्ध तिकीट एसटी गावात जाणार, डबऱ्यात जाणार. पण तुम्ही आशीर्वाद दिला, मातांनी बहिणींनी आशीर्वाद दिला. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, कधी नव्हे ते एसटी 20 वर्षात पहिल्यांदा बदलत आली यांना अर्ध तिकीट दिल्यामुळे. आता नवीन योजना आमच्या दीपाली ताईंनी प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1500 रुपये मिळणार. वर्षाला किती मिळणार? 18,000. 5 वर्षाला 90,000 मिळणार. 5 वर्षाला तुम्हाला 90,000 मिळणार. आणि शेतकरी बंधू नरेंद्र मोदींचे पैसे हिशोब करा, पासबुक बघा. आज अखेर तुमच्या खात्यावर 38,000 रुपये आले. किती? 38,000 रुपये.
महाराष्ट्र सरकारचं वेगळं. इथून पुढे 5 वर्ष तुम्हाला प्रत्येकाला 30,000 रुपये घ्यायचे नरेंद्र मोदींचं. इथून पुढे तुम्हाला 30,000 रुपये घ्यायचे महाराष्ट्र सरकार. एका घरात किती झाले? एका व्यक्तीला किती झाले? 60,000. मला माहिती आहे कराड तालुक्यात एका घरात 2-2 घरे. एका घरात किती झाले? 2 घर. 1,20,000. आपल्या महिला पण 2 जोडले. आई बायको किंवा बायको मुली किती झाले? 1,80,000. 1,20,000. 3 लाख रुपये येणाऱ्या 5 वर्षात आपल्याला आपल्या बँकेच्या खात्यात घ्यायचे. पण इथं जर सरकार बदललं तर, इथं जर शरद पवारांचं सरकार, इथं जर उद्धव ठाकरेंचं सरकार आणि योजना बंद झालं तर पैसे मिळतील? मिळतील का? 1 रुपया पीक विमा मिळेल? दुधाला 7 रुपये भाव वाढवून दिलेला मिळेल? सगळ्या योजना मला सांगता येतील. वेळेचं बंधन आणि म्हणून सगळं चालू ठेवण्यासाठी आपल्याला राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणावं लागेल. आणावं लागेल ना? हे सगळं सुरू ठेवायला राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणावं लागेल. आणि ते महायुतीचं सरकार आणण्यासाठी कराड उत्तर मध्ये काय करावं लागेल? मोठ्यानं कराड उत्तर मध्ये परिवर्तन करावं लागेल. निष्क्रिय बिनकामाच्या आमदाराला घरी घालावं लागेल. घरी एकटा देवीशीकरण करू शकतो का? एकटा माणूस गोठवणे करू शकतो का? एकटा रामकृष्ण करू शकतो का? करू शकतो मी? आमच्या एकावर करू शकतो का? मग काय करायचं? इथं बसलेल्या सगळ्यांनी समजावं लागेल की तुम्हाला स्वतःला आमदार व्हायचं. न्याय कुणाला पाहिजे? वैयक्तिक लाभ कुणाला पाहिजे? आम्हाला पाहिजे. वैयक्तिक लाभ तुम्हाला पाहिजे, तुम्हाला पाहिजे, इथं बसलेल्या प्रत्येकाला पाहिजे. प्रत्येकाला लाभ घ्यायचा तर महायुतीचं सरकार आणावं लागेल. आणि महायुतीचं सरकार आणायला कराड उत्तरचा आमदार भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर पाहिजे. हे करा. हे करा का? मग मी शपथ घ्यालो गणपतीच्या साक्षी. घ्याल शपथ? बघा मी शपथ घेतली तर परत तसं वागायला नाही. त्याला शपथ घ्यायची नाही, त्याने आताच नाही म्हणून सांगाय. हात पुढे करा. मी शपथ घेतो की कराड उत्तरचा आमदार बदलण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणण्यासाठी कराड उत्तर मध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार बनवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.